पुणे पोलिसांनी कारवाई केली आहे ड्रग्ज संदर्भातली। पुणे पोलिसांनी 2000 किलो एमडी ड्रग्ज जप्त केलाय। एकूण 4000 कोटींचं 2000 किलो एमडी ड्रग्ज जप्त करण्यात पुणे पोलिसांना यश मिळालंय। एक दुसरी कारवाई पुण्यापाठोपाठ दिल्लीत यशस्वी झाली आणि दिल्लीतल्या कारवाईमध्ये जवळपास 1200 कोटींचा ड्रग्ज पोलिसांनी जप्त केलाय। त्यामुळे गेल्या 3 दिवसात पुणे पोलिसांनी एकूण 4000 कोटींचा ड्रग्ज जप्त केल्याचं कळतंय, ज्यामध्ये 2000 किलो एमडी ड्रग्जचा समावेश आहे। पुणे पोलिसांनी पुणे आणि कुरकुमसह दिल्लीमध्ये सुद्धा छापेमारी केली। सुरुवातीला अत्यंत छोट्या प्रमाणामध्ये पोलिसांना ड्रग्जचा साठा सापडलेला होता, परंतु त्यावरनं पोलिसांनी पुढची कनेक्शन्स जोडली आणि पुण्यापाठोपाठ दिल्लीत सुद्धा कारवाई करत ड्रग्ज संदर्भातल्या कारवाईत एक मोठं यश मिळवलेलं आहे। पुणे पोलिसांच्या इतिहासातली ही आजवरची सर्वात मोठी कारवाई मानली जाते आणि त्यामुळे अर्थातच पुणे पोलिसांचं सर्वत्र कौतुक होत आहे। अवघ्या 3 दिवसात पुणे पोलिसांनी 4000 कोटी रुपयांचं 2000 किलो एमडी ड्रग्ज जप्त केलंय। 18 फेब्रुवारीला सोमवारी छापेमारीमध्ये 2 किलो एमडी ड्रग्ज पहिल्यांदा जप्त झालं। मग 19 फेब्रुवारीला विश्रांतवाडीमधल्या गोदामातनं 100 कोटींपेक्षा अधिक किमतीचं 55 किलो एमडी ड्रग्ज जप्त करण्यात आलं। मग 20 फेब्रुवारीला कुरकुम एमआयडीसी मधल्या एका कारखान्यामधनं 1100 कोटी रुपयांचं ड्रग आढळून आलं। मग 20 तारखेला पुणे पोलिसांनी थेट दिल्लीमध्ये कारवाई केली। तर गेल्या 3 ते 4 दिवसात पुणे पोलिसांनी ड्रग्ज संदर्भात कुठे कुठे छापेमारी केली, कारवाई केली आणि किती ड्रग्ज जप्त करण्यात यश मिळवलं आपण पाहूया। 18 फेब्रुवारीला म्हणजे सोमवारी 18 फेब्रुवारीला सोमवार पेठेतील एका छापेमारीमध्ये 2 किलो एमडी ड्रग्ज जप्त झालं। मग त्याच्या दुसऱ्याच दिवशी 19 फेब्रुवारीला विश्रांतवाडी परिसरातल्या एका गोदामामधनं 100 कोटींपेक्षा अधिकचं ड्रग्ज जप्त करण्यात आलं। याच्यावरनं पोलिसांनी पुढची लिंक लावली। 20 तारखेला 20 फेब्रुवारीला कुरकुम एमआयडीसी मधनं 1100 कोटी रुपयांचं ड्रग्ज जप्त करण्यात पोलिसांना यश मिळालं आणि इथूनच पोलीस पुढच्या रॅकेटपर्यंत पोहोचले। 21 फेब्रुवारीला दिल्लीमध्ये पुणे पोलिसांनी छापेमारी करत 1200 कोटी रुपयांचं ड्रग्ज जप्त केलं। तर पुण्यामध्ये एकूण 605 किलो एमडी ड्रग्ज जप्त करण्यात आलेला आहे। या सगळ्या संदर्भात पोलिसांशी संवाद साधला आमच्या प्रतिनिधींनी, आपण पाहूया। आपले प्रतिनिधी मिकी घई सध्या आपल्या सोबत आहेत। मिकी, पुणे पोलिसांची आजवरची सर्वात मोठी कारवाई म्हणावी लागेल। एका लिंकवरनं दुसऱ्या लिंकपर्यंत पुणे पोलीस कसे पोहोचले, पुणे ते दिल्ली ही सगळी कारवाई त्यांनी कशी पार पाडली? ज्ञानदा, जर आपण बघितलं तर पुणे पोलिसांची क्राईम ब्रांचची टीम गेले 15 दिवस याच्यावर काम करत होती आणि त्यांना त्यांच्या खबरीकडून माहिती होती की एक मोठा ड्रग्जचा साठा हा पुण्यामध्ये येणार आहे। त्याच्यानंतर जर आपण बघितलं तर त्यांनी सुरुवातीला फक्त 2 किलो हे ड्रग्ज पुणे पोलिसांना मिळालेलं होतं आणि त्यानंतर त्या प्रकरणी पुणे पोलिसांनी 3 अटक केली, ज्यामध्ये एक जण हे ड्रग्ज ज्याला द्यायचं होतं त्याच्याकडे घेऊन चाललेला आणि त्याचे 2 साथीदार। यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे हैदर शेख म्हणून हा मेन साथीदार त्यांचा मिळालेला होता पुणे पोलिसांना। आणि हैदर शेखकडे जेव्हा पूर्ण तपास सुरू केला तर पुणे शहरात सुद्धा या एमडी ड्रगचे वेगवेगळ्या ठिकाणी गोडाऊन्स आहेत हे त्यांना स्पष्ट झालं। त्याच्यात त्यांची जी लपून ठेवण्याची जी एक स्टाईल होती किंवा जे त्यांनी एक पूर्ण स्ट्रॅटेजी तयार केली होती ती खूप उत्तम होती। ते म्हणजे मिठाच्या पाकिटामध्ये हे ड्रग्ज लपून ठेवण्यात आलेले होते, जेणेकरून कुठेही शंका येणार नाही किंवा ट्रान्सपोर्टच्या वेळेस सुद्धा कुणीही त्याच्यावर शंका उपस्थित करणार नाही। अशा पद्धतीने हे ड्रग्ज एमडी ड्रग्जचे पॅकेट सेफली त्यांनी लपून ठेवलेले होते, परंतु तिथपर्यंत पुणे पोलिसांची टीम पोहोचली आणि हे सगळे ड्रग्जचा हा संपूर्ण जो साठा आहे दुसऱ्या दिवशी पुणे पोलिसांच्या हाती लागला, ते म्हणजे जवळपास 55 किलो। तिथं देखील काही जे रायडर्स असतात जे वेगवेगळ्या ठिकाणी हे ड्रग्ज एमडी ड्रग्जचे पॅकेट डिलिव्हर करत होते किंवा इतर राज्यांमध्ये सुद्धा घेऊन जात होते, त्यांच्या हाती ते लागले। त्याच्यानंतर पोलिसांनी आणखीन सखोल तपास सुरू केला किंवा 20 टीम पुणे पोलिसांच्या क्राईम ब्रांचच्या याच्यासाठी काम करत होते आणि जवळपास 7 ते 8 टीम हे दिल्लीकडे रवाना झाले किंवा इतर राज्यांमध्ये सुद्धा काही टीम्स पोहोचलेले आहेत। एवढंच काय तर मुंबई कनेक्शन देखील यामध्ये आहे, अजून देखील मुंबईमध्ये पुणे क्राईम ब्रांचची टीम काम करते। त्याचवेळी जर आपण बघितलं तर काल रात्री पुणे पोलिसांच्या क्राईम ब्रांचला जवळपास
दिल्लीतल्या एका ठिकाणी 400 किलो एमडी ड्रग सापडलेलं होतं. 400 किलो एमडी ड्रगची किंमत जर आपण बघितली तर जवळपास 700 कोटी रुपये होते. आणि आताच काही वेळापूर्वी दुसऱ्या ठिकाणी दिल्लीतच त्यांनी छापेमारी केलेली आहे आणि तिथं देखील त्यांना 600 किलो एमडी ड्रग सापडलेला आहे आणि याची किंमत देखील जवळपास 550-600 कोटी रुपये इतकी आहे. त्यामुळे जर आतापर्यंत आपण बघितलं तर वेगवेगळ्या ठिकाणी हे एमडी ड्रगचं हे रॅकेट उघडकीस आणलेलं आहे. एवढंच काय तर हे इंटरनॅशनल कनेक्शन देखील यामध्ये आहे. आणि आतापर्यंत जे लोक पुणे पोलिसांनी ताब्यात घेतलेली आहेत त्याच्यामध्ये काही सायंटिस्ट सुद्धा आहेत. किंबहुना पूर्णपणे अभ्यास करणार या फॉर्म्युलेवर अभ्यास करून, कारण की एमडी ड्रग हे रॉ मटेरियल पासूनच तयार केलं जातं आणि त्यासाठी जे काही फॉर्म्युलेशन लागतं, जे काही प्रॉपर याच्यावर अभ्यास लागतो, असे देखील लोक या पूर्ण रॅकेटमध्ये समावेश आहे. कारण पुणे पोलिसांच्या हाती एक ठिकाण देखील लागलेलं होतं पुणे जिल्ह्यातील दौंड कुरकुम एमआयडीसी मध्येच एका कारखान्यात. हे एमआयडीसी जर आपण बघितली तर ही केमिकल झोन एमआयडीसी आहे. तिथंच एका कारखान्यामध्ये हे एमडी ड्रग तयार होत होतं. हे एमडी ड्रग एवढं प्रीमियम क्वालिटीचं आहे, पोलिसांचं म्हणणं आहे की हे विदेशात या ठिकाणाहून पाठवलं जातं असं देखील त्यांना संशय आहे. किंबहुना हे रॅकेट लवकरच उघडकीस आणू शकतात, त्या पद्धतीने देखील हे हालचाली सुरू आहेत. काल सुद्धा आपण सांगितलेलं होतं की मुंबईत देखील 2 जी मोठी नावं पुणे पोलीस घेत आहेत ते कोड नावं आहेत. अर्थातच पॉल आणि डॉन असे 2 नावं आहेत ज्यांच्यापर्यंत पुणे पोलिसांना पोहोचायचं आहे. तिथं देखील ड्रग्ज हे एमडी ड्रग पोहोचत होते आणि त्यानंतर हे विदेशात देखील जात होतं. परंतु आतापर्यंत जर बघितलं तर पुणे पोलिसाची किंबहुना ही राज्यातली सगळ्यात मोठी कारवाई असेल. फक्त 3 दिवसात 200 किलो एमडी ड्रग पुणे पोलिसांनी आतापर्यंत जप्त केलेला आहे आणि जर आपण बघितलं तर जवळपास याची किंमत 4,000 कोटी रुपये इतकी आहे. त्यामुळं खूप मोठी कारवाई म्हणावी लागेल. अमितेश कुमार पुणेचे नवीन सीपी आल्यानंतर त्यांनी एकदम ऍक्टिव्हली हे सगळी हालचाल केली, किंबहुना त्यांनी प्लॅनिंगनुसार ही कारवाई केलेली आहे आणि आतापर्यंतची ही पुणे पोलिसांच्या क्राईम ब्रांचची एक मोठं यश म्हणावं लागेल. कारण वेगवेगळ्या राज्यांमध्ये अजून देखील सर्वात मोठी कारवाई समजली जाते आणि याचे आणखी कनेक्शन शोधण्याचा सुद्धा पुणे पोलिसांचा प्रयत्न आहे. त्यामुळे ललित पाटील प्रकरणानंतर ड्रग्सच्या संदर्भात पुणे पुन्हा एकदा चर्चेत आलंय. मोठ्या कारवाई संदर्भात दिल्लीमध्ये दुसऱ्या दिवशी कारवाई करण्यात आली, दुसरी एक कारवाई करण्यात आली ज्याच्यामध्ये जवळपास 1200 कोटींचा ड्रग्स पुणे पोलिसांनी जप्त केलाय. मिकी, आता मुद्दा उपस्थित होतो तो म्हणजे ललित पाटीलचा. ललित पाटीलला अटक करून त्याच्याकडनं माहिती गोळा करून जवळपास 3 ते 4 महिन्यांचा कालावधी गेलेला आहे. ललित पाटीलच्या अटकेनंतर मग नेमकं काय साधलं? मग जर इतक्या प्रमाणात अजूनही ड्रग्ज सापडत असतील तर ललित पाटीलच्या अटकेनंतर नेमकं साधलंय काय पोलिसांनी? अगदी आपण सुद्धा हा प्रश्न पुणे पोलीस आयुक्तांना उपस्थित केलेला होता की हा संपूर्ण जो रॅकेट आहे याचं काही ललित पाटील प्रकरणाशी किंवा ललित पाटील ज्या पद्धतीने ड्रग्सची एमडी ड्रग्स तयार करायचा त्याचा सुद्धा कारखाना होता, त्याचा काही कनेक्शन आहे का? त्यांचं आता तरी म्हणणं आहे की आम्हाला कुठलाही कनेक्शन सापडलेला नाही. त्यानंतर पुन्हा एकदा प्रश्न असा उपस्थित होता, जर ललित पाटीलचं कुठलाही कनेक्शन नाही तर पुन्हा एकदा एक दुसरा रॅकेट ऍक्टिव्ह झालेला आहे जे स्वतः ड्रग्ज या ठिकाणी तयार करतं, एमडी ड्रग तयार करतं. कारण पुणे जिल्ह्यामध्येच पुन्हा एकदा कारखाना सापडलेला आहे, कंपनी सापडलेली आहे जिथं हे प्रीमियम क्वालिटीचं हे एमडी ड्रग तयार केलं जातं आणि त्यानंतर हे दुसरीकडे विकलं जात होतं. अर्थात जर ललित पाटील, आपण काल बातमीमध्ये हे स्पष्ट केलं, ललित पाटीलला हा या रॅकेटमध्ये एकमेव नाही, असे अनेक लोक आहेत ज्यांच्यापर्यंत पुणे पोलिसांना पोहोचायचंय. आता जर आपण बघितलं तर याच्यामध्ये इंटरनॅशनल लोक आहेत, किंबहुना याचं जो फॉर्म्युलेशन आहे ज्या एमडी ड्रग तयार करण्यासाठी हा बाहेरून आलेला आहे. माहिती दिलेली आहे त्यांनी, हे फॉर्म्युलेशन इथपर्यंत भारतात पोहोचवलेलं आहे आणि त्यानंतर इथं जी टीम आहे काही डॉक्टर सायंटिस्ट लोकांची जसं आपण सांगतोय आणि ज्यांनी याच्यावर अभ्यास केलेला आहे त्या सगळ्यांनी मिळून हे एमडी ड्रग पुणे जिल्ह्यातील दौंड जे एमआयडीसी आहे त्या ठिकाणी हे एमडी ड्रग तयार केलेलं आहे आणि त्यानंतर वेगवेगळ्या राज्यांमध्ये पाठवलं जात होतं. तिथपर्यंत सुद्धा पुणे पोलिसांची टीम पोहोचलेली आहे. त्यामुळे ही खूप गंभीर बाब आहे की ललित पाटीलला अटक केल्यानंतर जे आपल्याला वाटत होतं की
कारखाना आहे तो कुठंतरी बंद होईल किंबहुना याच्या पुढे आपल्याला एमडी ड्रग पुण्यामध्ये दिसणार नाही, परंतु तसं काही नाही. त्याच्यापेक्षा मोठ्या प्रमाणात एमडी ड्रग आता पुणे पोलिसांच्या हाती लागलेला आहे. आतापर्यंत जर आपण बघितलं तर पुण्यामध्येच जवळपास 1200 कोटी रुपयाचं एमडी ड्रग पुणे पोलिसांच्या क्राईम ब्रांचने गेल्या 3 दिवसात पकडलेलं आहे. अर्थातच हे खूप मोठ्या प्रमाणात मोठं कन्साइनमेंट होतं वेगवेगळ्या राज्यांमध्ये पाठवण्याचं आणि याचं पुन्हा एकदा पूर्ण अर्थात जे मेन बेस आहे ते पुणे जिल्ह्यातच होतं आणि याचा कारखाना देखील आपण दाखवलेला आहे. तो दौंड येथील MIDC अर्थात पोलिसांच्या अगदी जवळ, अर्थात हे ग्रामीण भागामध्ये आहेत, कुणाला संशय येणार नाही अशी ही MIDC आहे, कारण इथं केमिकल झोन आहे. त्यामुळं अशा पद्धतीने तिथं जुन्या कारखान्यामध्ये हे एमडी ड्रग तयार होत होतं आणि वेगवेगळ्या ठिकाणी पाठवलं जात होतं. खरं जसं तू प्रश्न उपस्थित केला, पुणे शहर हे विद्येचं माहेरघर आहे. पुणे शहरात पूर्ण देशभरातून वेगवेगळ्या ठिकाणाहून मुलं शिकण्यासाठी येत असतात आणि इथं खूप मोठ्या प्रमाणात विक्री होते आणि सहजपणे इतर राज्यांमध्ये देखील पाठवलं जाऊ शकतं असं कनेक्शन आतापर्यंत पुणे पोलिसांना कळालेलं आहे आणि त्यामुळं पुणे पोलिसांची टीम वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन आणखीन कुठं कुठं हे पोहोचलेलं आहे, हे किती मोठं रॅकेट आहे. बरोबर आहे. या ड्रगच्या रॅकेटची व्याप्ती नेमकी कुठे कुठे आहे, ती केवळ देशापुरती मर्यादित आहे का ती इंटरनॅशनल लेवलला सुद्धा आहे, याचाही तपास अर्थात हळूहळू पोलिसांकडून केला जाईल. मिकी, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.